नाशिक मुंबई महामार्गावर प्रचंड वाहतुकीची कोंडी बघायला मिळते। 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। महामार्गावरच्या खड्ड्यांमुळे इगतपुरीहून मुंबईच्या दिशेनं ही वाहतूक कोंडी झाली आहे। कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नाशिक महामार्गाची पाहणी करण्यात आली। तर नाशिक मुंबई महामार्गावर आज सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी बघायला मिळते। वाहनांच्या लांबच लांब रांगा 5 किलोमीटरपर्यंत बघायला मिळत आहेत। मात्र कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक मुंबई या महामार्गाची पाहणी केली आणि प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या। नाशिक मुंबई हायवेवर जे खड्डे पडलेत त्यामुळे आता ट्रॅफिकचा खोळंबा व्हायला सुरुवात झालेली आहे। राज रोज या ठिकाणी ट्रॅफिक जाम होत आहे आणि आपण पुन्हा एकदा ही पर्यंत जवळपास 5 किलोमीटर पर्यंतचं हे ट्रॅफिक जाम आहे। रस्त्यात खड्डे आहेत, पुलाचं काम सुरू आहे आणि ही सगळी कारणं असल्या कारणानं आता ट्रॅफिक जाम व्हायला सुरुवात झालेली आहे। बऱ्याच आपण पाहतोय की दिवसांपासून या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे। पाऊस एकीकडे पडतोय, दुसरीकडे आपण ही रस्त्याची अवस्था पाहतोय। रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत आणि हीच कारणं आहेत की या ठिकाणी ट्रॅफिक जामचा सामना सर्व वाहनधारकांना करण्यात येतो। आपण पाहतोय की जी मोठी वाहनं आहेत त्यांना सुद्धा या भागातून दुपारी 12 ते 4 पर्यंत जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। आपण आता घड्याळामध्ये वेळ पाहतोय 11:45 झालेली आहेत। मात्र तरी देखील जी मोठी वाहनं आहेत ती या रस्त्यावरून सर्रास जात आहे आणि हेच कारण आहे की या ठिकाणी ट्रॅफिक जामचा सामना सर्व वाहन चालकांना करावा लागतोय आणि यातून वाहन चालकांची सुटका होणार का पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, इगतपुरी।